वृश्चिक राशी. नमस्कार वृश्चिक राशीच्या श्रोत्यांनो, आजची भविष्यवाणी ही तुमच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली मार्गशीर्ष गुरुवारशी संबंधित आहे. आज आपण बोलणार आहोत त्या दिव्य शक्तीबद्दल जी अचानक तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अशा घटना घडवणार आहे ज्या तुम्हाला आतापर्यंत अशक्य वाटत होत्या. नेमकी कोण आहे ती शक्ती आणि तिचं नाव ऐकल्यावर का अंगावर रोमांच धावतात? आजच्या या व्हिडिओत आपण अगदी खोलवर जाणार आहोत. एकही सेकंद हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्ही स्किप केला तर तुमच्या नशिबाचा एक मोठा संदेश तुम्ही चुकवू शकतो. तर चला सुरू करूया आजचा हा दिव्य प्रवास. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मार्गशीर्ष गुरुवार हा केवळ धार्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय दिवस नाही, तर तो एक ऊर्जा बदलण्याचा काळ आहे. या दिवशी तुमच्या ग्रहस्थितीत असा बदल होतो की आयुष्याला जे पूर्णपणे थांबलेलं वाटत होते ते अचानक वेगाने पुढे सरकू लागते. अशा वेळी एक संधी, एक संकेत, एक व्यक्ती किंवा एक शक्ती तुमच्या आयुष्यात येते जी तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि नशिबाच्या प्रवाहामध्ये बदल घडवते. हा बदल अकल्पित आणि अचानक होणार आहे. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला नवीन दिशा देण्यासाठी आता सज्ज आहे. ही दिशा आध्यात्मिकतेशी, नशिबाशी आणि कर्माशी थेट जोडलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की टाईप करा. वर तुम्ही अनेक अडचणी अनुभवल्या असतील. कधी कधी स्वतःवरचा विश्वास कमी झाला असेल, तर कधी परिस्थितीने तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल. पण हे सर्व अडथळे आता ढासळायला सुरुवात करणार आहेत, कारण मार्गशीर्ष गुरुवार हा तुमच्या जीवनात एक अशी शक्ती घेऊन येतो जी तुमचे मार्ग अडवणाऱ्या प्रत्येक ऊर्जा ब्लॉकेजला हटवते. ही शक्ती तुमच्यासाठी नवीन दारं उघडते. नशिबाचा प्रवाह तुमच्या बाजूने काम करायला लागतो. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच तुमच्या प्रगतीचं आश्चर्य वाटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास निर्माण होणार आहे. हीच या दिव्य क्षणाची खरी सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्यासाठी प्रेरणेचा, मार्गदर्शनाचा आणि मानसिक शक्तीचा स्रोत ठरणार आहे. या व्यक्तीची ओळख तुमच्यासाठी अनोखी असेल. कदाचित ही व्यक्ती आधीपासून तुमच्या जीवनात असेल, पण तिचा प्रभाव कधी जाणवला नसेल, किंवा कदाचित ही व्यक्ती पूर्णपणे नवीन असेल, पण तिचं आगमन तुमच्या आयुष्यातील चमत्कारिक बदल घडवणार आहे. तिचं नाव ऐकल्यावर तुम्हाला विलक्षण आश्चर्य वाटू शकतं, कारण तिचं नाव आध्यात्मिकतेशी किंवा उच्च शक्तींशी जोडलेलं असेल. या व्यक्तीचं आगमन तुमच्या जीवनातील अंधार दूर करून एक नवीन प्रकाश आणणार आहे. जर तुमच्या यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा. भाग्यवान ठराल. मार्गशीर्ष गुरुवार हा तुमच्या गुरुग्रहाशी संबंधित सर्वात शक्तिशाली दिवस आहे. गुरुग्रहाला ज्ञान, धन, संधी आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे संकेत मिळतील ते अत्यंत महत्त्वाचे आणि नशिबावर थेट परिणाम करणारे असतात. गुरूंची कृपा मिळाली तर जीवनात अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या संधी अचानक दिसू लागतात. ज्या दरवाजांवर तुम्ही वारंवार ठोठावत होता पण उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, तेच दरवाजे अचानक आता उघडले जाणार आहेत. गुरुची शुभ ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देणार आहे. तुमच्या विचारांची स्पष्टता आता वाढणार आहे आणि तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत फलदायी ठरणार आहेत. गुरुवारी तुम्हाला एक संकेत मिळू शकतो. हा संकेत कोणत्या स्वरूपात असेल हे सांगता येत नाही. तो एखाद्या व्यक्तीमार्फत, एखाद्या शब्दातून, संदेशातून किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेतून देखील मिळू शकतो. पण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तो संकेत म्हणजे तुमचं नशीब तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कधीकधी आपण छोट्या छोट्या घटनांना महत्त्व देत नाही, पण त्या छोट्या घटनाच मोठ्या बदलांची खरी सुरुवात असते. आणि हा मार्गशीर्ष गुरुवार तुमच्यासाठी अशाच संकेतांनी भरलेला आहे. तुमचं मन शांत ठेवा, निरीक्षण करा आणि विश्वास सोडू नका. या दिवशी तुमच्यात एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा तुमच्या विचारांना शुद्ध करेल, शरीरात शांतता आणेल आणि दुःखाला आणि मनाला स्थिरता देईल. ज्यांनी तुम्हाला दुखावलं, त्रास दिला किंवा चुकीचं वागलं त्यांचा प्रभाव तुमच्या जीवनातून दूर होईल, कारण तुमचं आध्यात्मिक संरक्षण आता वाढणार आहे.
मानसिक तणाव, आर्थिक भार किंवा नात्यातील गैरसमज या सर्व गोष्टींवर सकारात्मक परिणाम दिसू लागेल. तुम्हाला अचानक असं वाटेल की काहीतरी बदलतंय, काहीतरी तुमच्या बाजूने काम करतंय आणि हे सर्व त्या दिव्य शक्तीमुळेच. हे लक्षात ठेवा. मार्गशीर्ष गुरुवारी वृश्चिक राशीवर येणारा बदल केवळ मानसिक नाही, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभाशी देखील जोडलेला आहे. ज्या ठिकाणी तुम्ही वारंवार प्रयत्न केले पण काहीही घडत नव्हतं, ते ठिकाण अचानक सक्रिय होऊ लागणार आहे. तुमच्याकडे येणाऱ्या संधींची गती वाढेल. विशेषतः नोकरी, व्यवसाय किंवा एखादा आर्थिक निर्णय यामध्ये अचानक सकारात्मक परिणाम दिसेल. ज्या लोकांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच समोर तुमच्या यशाची चमक वाढणार आहे. हा काळ तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा जाणीव करून देईल. पैसा, प्रगती आणि मान-सन्मान या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करणार आहेत. जीवनात कधी-कधी आपण अनेक वर्ष वाट पाहतो, पण योग्य व्यक्ती, योग्य मार्गदर्शन समोर येत नाही. पण या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला एक अनोखा बदल तुमच्या जीवनात घडणार आहे. तुमच्या जीवनात अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या मानसिक शक्तीला वाढवेल, तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल आणि तुमच्या लपलेल्या क्षमतांना बाहेर आणेल. ही व्यक्ती तुमच्या स्वप्नांसाठी प्रेरणा देईल. या व्यक्तीचा आवाज, बोलणे, निर्णय आणि विचार तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहे. काही लोकांना वाटेल ही व्यक्ती तर आधीपासूनच होती, पण मला कधी असं जाणवलंच कसं नाही, कारण आता तुमच्या ग्रहस्थितीत तिचा प्रभाव सक्रिय होत आहे. हाच नेमका बदलांचा क्षण आहे. या व्यक्तीचे नाव अत्यंत विशेष असू शकते. नाव ऐकल्यावर तुमच्या मनात एक शक्तिशाली कंपन जाणवेल. ही व्यक्ती अध्यात्म, ज्ञान, चांगुलपणा किंवा सेवा यापैकी एका क्षेत्राशी नक्कीच जोडलेली असेल. तिचं नाव उच्चारलं की मन शांत होतं, विश्वास वाढतो आणि भविष्याबद्दल उत्साह निर्माण होतो. अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना या दिवशी एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचा सल्ला मिळू शकतो. काहींना गुरु, काहींना मार्गदर्शक, काहींना शिक्षक, तर काहींना एक जवळची व्यक्ती प्रकाश दाखवू शकते. आणि ज्यांनी आत्तापर्यंत यात विश्वास ठेवला नाही त्यांनाही अनुभव येईल की जीवनात योग्य व्यक्ती किती मोठा चमत्कार करू शकते. या व्यक्तीचं नाव कोण असू शकतं? तुमच्या मनात जे येणारं पहिलं नाव येईल ते नाव कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या नशिबाचा पहिला संकेत खरा तिथूनच सुरू होतो आहे. या गुरुवारी तुमची अंतर्ज्ञान शक्तीही वाढणार आहे. जी गोष्ट तुम्हाला आधी कधी कळत नव्हती ती आता आधीच जाणवेल. कोण चांगलं, कोण वाईट, कोण विश्वासू आणि कोण फसवणूक करणारा, हे सर्व तुम्हाला सहज ओळखता येईल. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्ही जे जाणवाल तेच नंतर वास्तवात घडताना दिसेल. ही वेळ आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची आहे, वारंवार शंका घेण्याची नाही. तुम्हाला कोणत्या गोष्टीत पुढे जायचं, कोणत्या गोष्टीतून दूर राहायचं आणि कोणत्या व्यक्तींवरती विश्वास ठेवायचा, या तिन्ही गोष्टींचे उत्तर तुम्हाला यातूनच मिळू शकते. हा दिवस मनाचा आवाज ऐकण्याचा दिवस आहे. ज्यांना प्रेमात अडथळे आले होते, गैरसमज झाले होते किंवा नातं अस्थिर वाटत होतं, त्यांच्यासाठीही हा गुरुवार चमत्कार करणारा आहे. नात्यातील दुरावा कमी होईल. ज्यांना तुम्ही मनातून दूर करू शकत नव्हता तेच तुम्हाला पुन्हा संपर्क करतील. काहींना नवीन नातं सुरू करण्याची संधी मिळेल, तर काहींना जुन्या नात्यात स्पष्टता दिसेल आणि काहींना आपल्या जोडीदाराकडून अनपेक्षित सहकार्य मिळेल. ही वेळ नात्यातील तुटलेपणा दूर करून पुन्हा जोडण्याची आहे. तुम्हाला योग्य व्यक्तींचे महत्त्व कळेल आणि चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवण्याची ताकद मिळेल. या गुरुवारी तुमच्या शत्रूंवरही ग्रहांचा प्रभाव कमी होणार आहे. ज्यांनी तुमच्यासाठी अडथळे निर्माण केले, कट रचला किंवा चुकीचं बोललं, त्यांचा परिणाम आता होत नाही. त्यांचे प्रयत्न थांबतात, तुम्हाला संरक्षण मिळू लागतं आणि तुमचे प्रयत्न अधिक प्रभावी होतात आणि त्यांची नकारात्मक ऊर्जा परत त्यांच्याकडेच जाते. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाचा उगम बिंदू आहे. तुम्हाला स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि तुम्ही परिस्थितीचा ताबा घेऊ लागाल. जे लोक तुम्हाला मागे खेचत होते तेच आता तुमच्या यशाला मान्यता देतील. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. या गुरुवारी काही लोकांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादं काम मंजूर होणे, फोन कॉल येणे, कागदपत्रे पूर्ण होणे, अडकलेला पैसा सुटणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तींकडून मदत मिळणे, या सर्व गोष्टी घडू शकतात.
ही वेळ आहे तुमची जुनी मेहनत फळ देण्याची. तुम्ही अनेक दिवसांनी केलेला प्रयत्न आता परिणाम देईल. भाग्यचक्र तुमच्या बाजूने जोरात फिरायला सुरुवात करेल. काळोख्या बोगद्यानंतर तुम्हाला प्रकाश दिसेल आणि तुम्हाला जाणवेल की हा गुरुवार खरंच वेगळा आहे. या बदलांचा प्रभाव केवळ बाहेरच्या जगावर नाही तर तुमच्या अंतर्मनावरही खोलवर जाणार आहे. तुम्हाला आधी ज्या गोष्टींची भीती वाटायची ते आता सहज वाटतील. काही लोकांना आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो, काहींना ध्यान, मंत्र किंवा प्रार्थनेतून नवीन शांतता मिळू शकते. या दिवशी घेतलेला संकल्प अत्यंत फलदायी ठरतो. त्यामुळे तुमच्या जीवनाबद्दल स्पष्ट निर्णय घ्या. तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या लोकांना सोबत घ्यायचं, कोणत्या गोष्टीत बदल करायचा, या सर्व गोष्टींचा विचार करा. कारण या दिवसात घेतलेले निर्णय तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करणार आहेत. आणि आता प्रश्न तोच, तुमच्या जीवनात येणारी ही दिव्य शक्ती नेमकी कोण आहे? तिचं नाव काय? ही शक्ती म्हणजे गुरु ऊर्जा आणि तिच्या माध्यमातून तुमच्या जीवनात येणारी ती व्यक्ती, तो संदेश, ती संधी, हीच ती तुमच्या जीवनातील मोठा चमत्कार घडवणारी आहे. तिचं नाव तुम्हाला अचानक कळेल. काहींच्या मनात ते नाव आधीच आलं असेल, काहींना एखाद्या भेटीतून समजेल, काहींना स्वप्नातूनही संकेत मिळू शकतो. पण एक गोष्ट नक्की, ही शक्ती तुमच्यासाठी योग्य वेळी प्रकट होईल आणि त्या क्षणापासूनच तुमचं संपूर्ण जीवन नव्या दिशेने वळेल. हा दिवस तुमच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ही वेळ स्वीकारा, विश्वास ठेवा आणि पुढील बदलांसाठी स्वतःला उघडं ठेवा. जर तुम्ही याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय माता लक्ष्मी, मी तयार आहे या नवीन बदलांसाठी असं टाईप करा. या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जाणवत असेल की हे बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतात तर तुमचा विश्वास नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुमचा आजचा दिवस, तुमचा मार्गशीर्ष गुरुवार आणि तुमची भाग्यरेषा ही तिन्ही तुमच्यासाठी अनुकूल होत आहेत. ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांनी कमेंट्समध्ये नक्की लिहा, माझा चमत्कार सुरू झाला आहे. या एका वाक्याने तुमच्या नशिबाची ऊर्जा खरी जागृत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन तुमच्यासाठी आणखी एका दिव्य नवीन संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.